हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहोत पालकची चपाती. बेसिकली तुम्ही याला पराठाही म्हणू शकता, पण याच्यात मी कुठलेही आलं लसूण मिरची वगैरे घालणार नाही आहे, म्हणून आपण याला एक चपातीसारखं खाऊ शकतो. तर इथे मी स्वच्छ धुवून निवडून घेतलेला पालक आहे, मीठ आहे, ओवा, जिरं, धनेपूड. आता पालक थोडासा रफली चॉप करून ह्याला आपण सगळ्याला मिक्सरमधून काढून घेऊ आणि याची एक पेस्ट बनवू आणि नंतर ती गव्हाच्या पिठात मळून त्याचे पोळीसारखे आपण नॉर्मल पोळ्या करू. तर ते पालकाची प्युरी टाकून पीठ मळून झालेलं आहे. आता याला आपण 15 ते 20 मिनिटं रेस्ट करू देऊ. नंतर याच्या पोळ्या करायच्या किंवा चपाती. तर इथे आपलं पीठ छान भिजलेलं आहे. त्याला थोडंसं मी पुन्हा पोळपाटवर तेल लावून मळून घेणार आहे. तोपर्यंत तवा तापत आहे आणि मी कधी पण चपाती असो पराठे असो मी करून या चाळणीला अशा प्रकारे उलटं करून ठेवत असते आणि मग ह्याच्यावर ते ठेवायचं. गार झालं की मग आपलं चपातीच्या डब्यात भरायचं, कारण असं केल्याने ते चिकट होत नाही आणि व्यवस्थित गारही होतात. मी पिठाचे असे छान गोळे करून घेतलेले आहेत. हे आता आपण लाटून घेऊया आणि भाजताना थोडंसंच तेल लावायचं आहे, कारण नंतर आपण जेव्हा ते काढू तेव्हा त्याच्यावर तूप लावून त्याला ठेवायचं आहे. हे पराठ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे मुलंही खूप आवडीने खातात. ही कळून येत नाही चपाती आहे का याच्यात पालक आहे का काय, त्यामुळे ते पालकही पोटात जातं, कारण मुलंही पालेभाज्या खायला फार नाटकं करतात. त्याच्यामुळे हे पालेभाज्याही पोटात जातात आणि पौष्टिकही आहे. हे आपलं साधं गव्हाच्या पिठात आहे. याच्यात तुम्ही हवं तर थोडं ज्वारीचंही पीठ मिक्स करू शकतात आणि तूप लावून भाजून छान असं डब्याला वगैरे देण्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. तर हे छान असं लाटून झालेलं आहे. त्याला मी आता तव्यावर टाकते. तुम्ही बघू शकता छान असं तव्यावर टाकलेलं आहे. आता याला पोळीप्रमाणे भाजून घेऊ. सगळीकडून आपण अशा प्रकारे तूप लावून घेऊया. अशा प्रकारे आपली पालकची चपाती तयार आहे. थँक्स फॉर वॉचिंग.